उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात राजकारणाची कमी आहे, त्यांचा स्वभाव राजकारणी नाही। कोणताही निर्णय घेताना ते परिणामांची चिंता करत नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पु ल देशपांडे यांच्यानंतर जर कोणी कोट्याधीश म्हणावं तर मी ते उद्धव ठाकरे आहेत असं म्हणेन, असं म्हणत उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांनी स्तुती केलेली आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख करत त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। विधान परिषदेतल्या निरोपाच्या भाषणांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंना शाल जोडीतले टोले देखील लगावले। पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कोट्याधीश। निरोपाच्या भाषणात फडणवीसांकडनं ठाकरेंचं कौतुक। एकनाथ शिंदे यांच्याकडून पहिल्यांदाच साहेब म्हणत शुभेच्छा। इनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए। ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा? अशी शेरोशायरी आज विधान परिषदेत ऐकायला मिळाली। सभागृहातील आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांनी राजकीय पटलावर झालेल्या नाट्याची मनातली सल या निमित्तानं बोलून दाखवली। त्यानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचं तोंड भरून कौतुकही केलं। उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकारणी नाही, त्यामुळे ते अनेक वेळा निर्णय घेतात, त्यामुळे अनेक वेळा वेगळी परिस्थिती निर्माण होते। बाळासाहेब ठाकरे यांचा देखील तसा स्वभाव होता। एकदा निर्णय ठरला की तो घेऊन टाकायचा। राजकारणामध्ये एखादा निर्णय घेताना त्याच्या परिणामांची चिंता कधीही केली नाही असं फडणवीसांनी म्हटलं। निमित्त होतं महाराष्ट्राच्या विधान परिषदेतून उद्धव ठाकरे, नीलमताई गोरे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजित सिंह मोहिते पाटील, संजय केनेकर यांच्यासह 9 सदस्य मे महिन्यात निवृत्त होता। त्यानिमित्तानं निवृत्त सदस्यांच्या निरोपाचा हा कार्यक्रम घेण्यात आला। उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते। पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता, की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। राजकारणात उद्धवजी लवकर आले, पण 2010 नंतर आमची जास्त जवळीक झाली। मैत्रीची भावना आमच्यात त्यावेळी निर्माण झाली, आता देखील आहे। मात्र राजकीय भूमिका आता आमच्या वेगळ्या आहेत। ज्याला राजकीय चेहरा नाही अशा सर्वसामान्यांना राजकीय चेहरा देण्याचं काम त्यांनी केलं। एकनाथ शिंदे देखील तसंच आहे। राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्याची प्रचिती आली, असा जाणीवपूर्वक उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। साधारण त्यांचे अधिक जवळीक ही 2010 नंतर आली आणि 14 नंतर अधिक आली। पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एक मैत्रीची भावना ही निश्चितपणे आमच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झाली की सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील, ज्याला राजकीय चेहरा नाही अशा व्यक्तीला देखील राजकीय चेहरा देणं आणि त्यातनं राजकीय नेतृत्व उभं करणं, मला असं वाटतं की हा जो गुण आहे हा निश्चितपणे शिकण्यासारखा आहे। बाळासाहेबांनी निश्चितपणे तो गुण आपल्या सर्वांना दिला, उद्धवजींनी जोपासला। आज शिंदेसाहेब देखील आपण जर बघितलं तर राज्यसभेच्या यावेळच्या निवडणुकीत त्यांनी ते जपण्याचंच काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पु ल देशपांडे यांना कोट्याधीश म्हणतात, मात्र पु ल यांच्यानंतर जर कुणाला कोट्याधीश म्हणावं लागलं तर ते मी उद्धव ठाकरेंना म्हणेन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। या 6 वर्षाच्या काळात त्यांच्या सभागृहातील कोट्या आम्हाला कमी ऐकायला मिळाल्या, पण जर पुढे या सभागृहात तुम्ही आला तर तुमच्या जास्त कोट्या ऐकायला मिळतील, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा दिल्या। पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ते मी उद्धवजींनाच देईल। या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक गोष्ट निश्चितपणे अशी वाटते की आता या सभागृहामध्ये ते 6 वर्ष होते, कदाचित त्यांनी ठरवलं तर पुढच्या वेळेसही ते 6 वर्ष या ठिकाणी येतील। उद्धवजी, आम्हाला या सभागृहात तुमच्या कोट्या कमी ऐकायला मिळाल्या, त्यामुळे जर तुम्ही निर्णय घेतला आणि पुढच्या वेळेस पुन्हा आलात
तर जरा जास्त कोट्या तुमच्या आम्हाला या सभागृहात ऐकायला मिळाव्यात। उद्धव ठाकरेंना निरोप देताना एकनाथ शिंदे काय बोलणार याबाबत सभागृहामध्ये कमालीची उत्सुकता होती। मात्र राजकारणात मुरलेल्या शिंदे यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत राजकीय शिष्टाचार पाळला। राजकीय मतभेदानंतर पहिल्यांदाच शिंदे यांनी त्यांचा उल्लेख साहेब असा करत त्यांना शुभेच्छा दिल्या। साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो। तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो। विधान परिषदेच्या सभागृहात झालेल्या निरोपाच्या शुभेच्छांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या स्वभावानुसार कोट्या करत एकनाथ शिंदेंना चांगलेच टोले लगावले। त्यावेळी ज्ञानेश्वरांनी रेड्यांकडून वेद वदवून घेतले होते। आता स्वार्थासाठी रेडे कापले जातात तसा टोला त्यांनी शिंदेंना लगावला। विठ्ठलराव हांडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्याकडे पुरेशी संख्या नव्हती। संख्याबळ नसताना त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं होतं। मी बरोबर असेल तर आता विरोधी पक्षनेते नियुक्त करा असं आवाहन करत उद्धव ठाकरेंनी राजकीय चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टोलवला। मराठी भाषा भवन चौपाटीला मराठी रंगभूमी दालन करावं, वरळी डेअरीत जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र उभारा असा सल्ला देत महायुती सरकारनं ही कामं पूर्णत्वास न्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते। आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात। हा कोणत्या महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे? मी विठ्ठलरावांची आठवण का काढतोय? कारण विठ्ठलरावांकडे सुद्धा पुरेशी सदस्य संख्या नव्हती। आपण रेकॉर्ड जर का माझं मी बोलत असेल तर मला बरोबर करा, आणि जर बरोबर बोलत असेल तर त्यावेळेला जसं झालं होतं तसं कृपा करून करा। कारण त्यावेळेला सदस्य नसताना सुद्धा विठ्ठलराव हांडेंना विरोधी पक्षनेता केलं गेलं होतं। मी परत आपल्याला विनंती करतोय, माझी माहिती चुकीची असेल तर रेकॉर्डवरनं काढा, आणि जर बरोबर असेल तर कृपा करून त्यावेळेला केलं तसं यावेळेला करा अशी मी तुम्हाला विनंती करतोय। उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात यावेत अशी इच्छा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली। यात राजकीय टोलेबाजी असली तरी निरोप समारंभाच्या निमित्तानं झालेल्या सर्वपक्षीय भाषणात आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती या निमित्तानं अधोरेखित झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।